नमस्कार सर्वांना। तर नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरीसाठी वार्षिक नियोजन मी यूट्यूब चॅनलवर पाठवलेलं आहे। तुमच्या आग्रहास्तव साप्ताहिक नियोजन म्हणजेच मासिक नियोजन इयत्ता दुसरी सन 2026-27 हे मी इथं लिहून काढलेलं आहे। जुलैचं सुद्धा मासिक आणि साप्ताहिक नियोजन मी केलेलं आहे। जुलै 2026 इयत्ता दुसरी। तर इथं मराठी विषय, गणित, इंग्रजी, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण आणि आठवडे आहेत 4। तर त्या पद्धतीनं पहा, मराठी विषयासाठी आजाना आम्ही तुझी लेक करेल ही प्रार्थना, आमचे खेळ आणि त्यामध्येच मला हे समजलं, विचार करा, विचार कर, सांग या पद्धतीचं स्वाध्याय दिलेला आहे। कृतीतून शिकूया ते मी इथं घेतलेलं आहे। त्यानंतर अ ते ज्ञपर्यंत ठिपके जोडा आणि या प्रत्येक घटकानुसार मला जे वाटतं ते उपक्रम मी दिलेले आहेत। तर माझा यामध्ये उपक्रम आहे चित्रातील वर्णानुसार शब्द बनव। जो हरिण ह्याचं चित्र दिलेलं आहे त्याच्यानुसार चित्र तयार करून त्या पद्धतीनं शब्द तुम्ही घेऊ शकता। हा माझा इथं उपक्रम मी घेतलेला आहे। तर उपक्रमानुसार सुद्धा माझं हे साप्ताहिक नियोजन आहे। तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही त्याचा वापर करू शकता। त्यानंतर आठवडा दुसरा आहे मराठीचा, मला हे समजलं, पान नंबर 6 आणि 7 घेतलेला आहे। त्यानंतर स्वाध्याय बघा, पहिलीला विरामचिन्हाची सुद्धा ओळख आहे, पूर्णविराम दिलेला आहे। त्यामध्ये पूर्णविराम विद्यार्थ्यांनी कसा शोधायचा किंवा कुठे द्यायचा हे सुद्धा हे यामध्ये स्वाध्यायामध्ये आहे। त्यानंतर पौस ही कविता आहे आणि त्याचं उत्कृष्ट गायन माझ्या कवितावर यूट्यूब चॅनलवर येईलच तुम्हाला। त्यानंतर आठवडा 3 मध्ये साबणाचे बुडबुडे धडा तिसरा आहे आणि त्यामध्ये नवीन शब्द शिकूया, मला हे समजले, विचार कर, सांग, कृतीतून शिकूया अशा पद्धतीने हे कविता इथं दिलेली आहे आणि धडासुद्धा ह्याच्यात घेतलेला आहे। तर आठवडा तिसऱ्यामध्ये साबणाचे बुडबुडे धडा तिसरा आहे आणि त्याच्याच खाली ह्या स्वाध्याय दिलेला आहे आणि ह्या साबणाचे बुडबुडे ह्या धड्याचे प्रगट वाचन मी इथं घेतलेलं आहे आणि उपक्रम आहे त्यामध्ये दिलेला चौकोन, वर्तुळ, त्रिकोण आणि मातीचे त्रिकोण वगैरे तयार करणे आणि त्याच्यावर तुमचं नाव घालणे। हा उपक्रम पुस्तकातच दिलेला आहे, तो तुम्ही हा उपक्रम या आठवड्यामध्ये घेता येईल, ज्याचा उपयोग तुम्हाला हा जो उपक्रम आहे त्याचा उपयोग तुम्हाला या गणितच्या भौमितिक आकारमध्ये होणार आहे। मित्रांनो, हा जो उपक्रम आहे मराठीचा, हा भौमितिक आकारमध्ये खूप छान पद्धतीने याचा उपयोग मी करत आहे। मी हे तयार करून घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने उपक्रम मी त्याचा उपयोग होत आहे। त्यानंतर आहे आठवडा 4 अशी झाली फजिती ही गोष्ट आहे आणि यामध्ये नवीन शब्द अर्थासहित दिलेले आहेत। धड्याचे गोष्टीकरण, कथन आणि प्रगट वाचनसुद्धा यामध्ये घेऊ शकता। आणि ही जी गोष्ट आहे अशी झाली फजिती गाढवाची गोष्ट आहे आणि हा उपक्रम म्हणून सुद्धा तुम्ही परिपाठाच्या वेळेस घेऊ शकता की ही गोष्ट सांगणे, ही गोष्ट पाठ करतील विद्यार्थी आणि त्यांच्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतील। हा उपक्रम मी इथं घेतलेला आहे। हे झालं आठवडा 1, 2, 3, 4 मराठी विषयाचा। त्यानंतर आठवडा गणित विषयाचा बघूया। पहिला घटक आहे भौमितिक आकार। प्रत्यक्ष वस्तू दाखवून आपल्याकडे त्या प्रकारच्या वस्तू गोळा करून तुम्ही त्याचे पृष्ठभाग, कडा आणि कोपरे हा इयत्ता दुसरीलाच घटक आहे। हा इयत्ता तिसरीला सुद्धा घटक आहे आणि दुसरीच्या नवीन सिलेबसमध्ये तो आलेला आहे। त्यानंतर संख्यानामे, पावती कशी लिहावी, पावतीचा नमुनासुद्धा यामध्ये तुम्ही आणता येईल आणि 1 ते 100 तक्ता करून त्याचं वाचन तुम्ही कायम विद्यार्थ्यांसमोर राहणार आहे तो तक्ता। त्यानंतर तिसरा घटक हा आठवडा 2 मध्ये घेतलेला आहे, एकक आणि दशक ही संकल्पना। तर मणी, नाणी, नोटा यांच्या साहित्याच्या आधारे एकक दशकचा सराव घेता येईल आणि यामध्ये उपक्रम मी घेतलेला एक शैक्षणिक साहित्य मी तयार केलेला आहे, बांगडी टाका, संख्या ओळखा आणि यामध्ये बांगडी टाकली की ती संख्या येते, ठिपके दिलेले आहेत। तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर हे शैक्षणिक साहित्य नक्की बघाल, त्याचा मी व्हिडिओ नक्की पाठवेन आणि या पद्धतीनं तुम्हाला एकक दशक
खूप अवघड जातं विद्यार्थ्यांना एकक दर्शक संकल्पना समजवण्यासाठी आणि याचा सराव शैक्षणिक साहित्याद्वारे म्हणा किंवा तोंडी खूप गरजेचं आहे. त्यानंतर आठवडा 3 यामध्ये सुद्धा तिसराच घटक त्याचा सराव खूप मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावा लागणार आहे आणि गट करून ही दर्शक संकल्पना आपल्याला सोडवता येईल. त्यानंतर चौथा घटक आहे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. संख्येची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत तुम्ही उदाहरणाद्वारे घेऊ शकता. आणि फक्त तिसऱ्या आठवड्यामध्ये दर्शनी किंमत घेतलेली आहे, तर चौथ्या आठवड्यामध्ये स्थानिक किंमत घेतलेली आहे. आणि स्थानिक किंमतीबरोबर विस्तारित रूपाची सुद्धा उदाहरणं इयत्ता 2रीसाठी आहेत. आणि पान 13वरील उदाहरणं यामध्ये आठवडा 4मध्ये या उदाहरणांचा सराव आपल्याला घेता येईल. त्यानंतर इंग्रजीसाठी बघा, मासिक नियोजनमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये युनिट 1 जो आपण वेलकम टू द स्कूल कविता घेतलेली होती, त्याची रिव्हिजन पुन्हा एकदा यामध्ये घेता येईल. वर्ड बँक ही नवीन ॲक्टिव्हिटी खूप सुंदर आहे. म्हणजे शब्द आपण घालून त्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे शब्द ज्या विद्यार्थ्यांना चिठ्ठी उचलल्यानंतर येईल तो त्यांनी वाचून दाखवायचा आहे. राईम्स विथ ॲक्शन ही मी ॲक्टिव्हिटी इथं घेतलेली आहे. वर्ड बँकसुद्धा ॲक्टिव्हिटी तुम्ही इथं घेऊ शकता, पण त्या वर्ड बँक ॲक्टिव्हिटीला थोडासा खूप सराव लागणार आहे, प्रॅक्टिस लागणार आहे. त्यानंतर आठवडा 2मध्ये लेट्स प्ले द गेम आणि वर्ड ऑफ अल्फाबेट एनकरेज द स्टुडंट्स टू ऑब्झर्व आयडेंटिफाय कन्व्हर्सेशन बॅक टू स्कूल. बॅक टू स्कूलमधली कन्व्हर्सेशन इथं आहे, जे आपण 1.2मध्ये बॅक टू स्कूल घेतलेलं आहे. त्याचं कन्व्हर्सेशन मी 2 विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि त्याची तयारीसुद्धा मी चालू केलेली आहे. म्हणजे आठवडा 1 आणि 2मध्ये आपल्याला जो भाग घ्यायचा आहे तो जास्त करून जूनच्या पहिल्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यातच मी असं केलं होतं की त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी प्रगत आहेत त्यांना उजळण्याची गरज नाही. त्यांना मी इथंच कन्व्हर्सेशन त्यानंतर शब्द असे दिलेले होते आणि त्यांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आठवडा 3मध्ये आहे 1.5 आणि 1.6 आणि फिस्ट इन द फॉरेस्ट ही इनॅक्ट स्टोरी इनॅक्ट पण करून घेऊ शकता तुम्ही. घेण्याचा मी उपक्रम प्रयत्न करणार आहे. त्यानंतर 1.7 यामध्ये किरण आणि आईचं कन्व्हर्सेशन हे सुद्धा मी विद्यार्थ्यांना देऊन त्याचंसुद्धा प्रॅक्टिस घेण्याच्या बाबतीत विचार करत आहे. तर फ्रूट सॅलड ही कृती तुम्ही विद्यार्थ्यांसाठी हे सुद्धा एक तुम्ही प्रोजेक्ट घेऊ शकता यामध्ये. तर अशा पद्धतीनं नवीन अभ्यासक्रम आहे मित्रांनो, त्यामुळे याचं काहीच आपल्याला अजून ट्रेनिंगसुद्धा झालेलं नाही. त्यानं तुम्ही कला कार्यानुभव आणि शाशी हे आपले उपक्रम आपण या पद्धतीनं घेता येतील. मी जे लिहिलं आहे ते तुम्ही पॉज करून घेऊ शकता. त्याचा विषयी स्पष्टीकरण सर्वांना माहीतच आहे हे आपल्याला विषय, त्यामुळे जास्त स्पष्टीकरण मी गणित, मराठी आणि इंग्रजी विषयाचा दिलेला आहे. माझ्या परीनं मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर, लाईक आणि माझ्या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद मित्रांनो.